रशियामध्ये 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय। अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यासाठी सुनामीचा इशाराही देण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आदेशही देण्यात आलेत। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे। सीबीआयनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा हा भाग आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात आता 200 रुपये भरून व्हीआयपी दर्शन मिळणार आहे। माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची या विरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे। न्यायालयाच्या निर्णयाचं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी स्वागत केलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। विलास अवताडे आणि भानुदास माळी काँग्रेस सोडून गेले असूनही त्यांचाही यादीत समावेश करण्यात आलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे। त्यांना तातडीनं शहगड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेनं अर्धनग्न व्हिडिओ पाठवलेत। नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधील हा धक्कादायक प्रकार आहे। शिक्षिकेविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंटेनरमधील लोखंडी खांब अंगावर पडल्यानं वृद्धाचा मृत्यू झालाय। कंटेनर एमपी को लेके उन्होंने ये कहा।